नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे होणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी म्हणजेच मुंबई पोलीस आणि नागपूर पोलीस तसेच सर्व SRPFच्या पोलीस भरती गटांसाठी चालू घडामोडींचा भाग 19 पाहणार आणि याच्यामध्ये आपण 50 चालू घडामोडी प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पुढच्या पेपरसाठी तयारी करताय तर हा आजचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे कार्गो जहाज ग्लोविस लीडर कोणत्या देशाने विकसित केले आहे? मित्रांनो, दक्षिण कोरियाच्या HMM या कंपनीसाठी चीन या देशानं जगातील सर्वात मोठं कार्गो जहाज ग्लोविस लीडर विकसित केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. विकसित करणारा कोण आहे? चीन आहे. कोणासाठी? दक्षिण कोरियाच्या HMM या कंपनीसाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. ग्लोविस लीडर या जहाजाची एका वेळी किती वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे? ग्लोविस लीडर हे जहाज मित्रांनो एकाच वेळी जवळजवळ 10,800 वाहनं वाहून नेऊ शकतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. ग्लोविस लीडर हे जहाज कोणत्या इंधनावर चालते? मित्रांनो, हे LNG वर म्हणजेच लिक्विड नायट्रोजन गॅस आणि पारंपरिक इंधनावर चालतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. एक नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? एक नॉटिकल मैल म्हणजे एक सागरी मैल बरोबर 1852 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. ग्लोविस लीडर जहाजाची लांबी किती फूट आहे? आता फुटामध्ये विचारलं की लक्षात ठेवायचं आहे 755 फूट आणि जर मीटरमध्ये विचारलं तर 230 मीटर. लक्षात ठेवायचं आहे. ग्लोविस लीडर या चिन्ह बनवलेल्या जहाजाची लांबी आहे 230 मीटर म्हणजेच 755 फूट. पर्याय सी. आणि रुंदी विचारली तर ती 40 मीटर इतकी आहे. लक्षात ठेवायचं. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 6. CMS कॉप 15 ही स्थलांतरित वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनावरील परिषद कोठे पार पडली? या ठिकाणी पाहायचं आहे. CMS कॉप 15 म्हणजेच काय? तर स्थलांतरित वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी परिषद क्रमांक 15 कुठे पार पडलेली आहे? तर ब्राझीलमधील कॅम्पो ग्रांडे या ठिकाणी पार पडलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ब्राझील कोणत्या खंडामध्ये आहे? दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. CMS कॉप 15 परिषदेत किती नवीन स्थलांतरित प्रजातींचा संरक्षित यादीत समावेश करण्यात आला? या ठिकाणी पाहायचं आहे. कॅम्पो ग्रांडे या ठिकाणी भरलेल्या परिषदेमध्ये नवीन 40 प्रजातींचा संरक्षित यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय डी असणार आहे. 40 नवीन प्रजाती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 8 आहे. आंध्र प्रदेशची एकमेव आणि अधिकृत राजधानी म्हणून कोणत्या शहराला मान्यता देण्यात आलेली आहे? मित्रांनो, नुकतंच लोकसभेमध्ये आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक मंजूर झालेलं आहे आणि मित्रांनो याच्या अंतर्गत अमरावती ही आता फक्त एकमेव आणि अधिकृत राजधानी राहणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पूर्वी अशा 3 राजधान्या होत्या. कोणत्या कोणत्या? विशाखापट्टणम, कुर्नूल आणि अमरावती. आता मित्रांनो अधिकृतपणे हे रद्द करून फक्त एकच राजधानी ठरवण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो अमरावती हे शहर आपल्या कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 9. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिव अश्विनी भिडे यांची नियुक्ती आता BMCच्या म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. अश्विनी भिडे. रश्मी शुक्ला कोण आहेत? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक. सुजाता सौनिक कोण? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार घनकचऱ्याचे किती प्रकारात वर्गीकरण करणे बंधनकारक आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. नवीन नियमानुसार घनकचऱ्याचे एकूण 4 प्रकार पडतील. कोणते कोणते? पहिला तर ओला कचरा, दुसरा सुका कचरा, तिसरा सॅनिटरी कचरा आणि चौथा विशेष काळजी घेण्यासारखा कचरा. याच्यामध्ये ई कचरा वगैरे येणार आहे. अशा प्रकारे 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जाणार आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पोलिसांना नुकताच प्रेसिडेंट्स कलर म्हणजे निशान हा पुरस्कार जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पाहायचं.
जर आपल्याला जानेवारी 2026 मध्ये विचारलं तर सिक्कीम पोलिसांना निशान पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, जर 1 एप्रिलला विचारलं, 1 एप्रिल 2026 रोजी ओडिशा पोलिसांना प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड म्हणजेच निशान पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय बी असणार आहे, ओडिशा. पर्यायामध्ये जर सिक्कीम असेल तर वर जानेवारी दिलेलं असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र सरकारने केंद्राच्या धर्तीवर महिला कर्मचाऱ्यांसाठी किती दिवसांची प्रसूती रजा जाहीर केलेली आहे? या ठिकाणी पाहायचं, महाराष्ट्र सरकारनं केंद्राप्रमाणेच आपल्या राज्यामध्ये देखील महिलांना प्रसूतीसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे, 180 दिवस. प्रश्न क्रमांक 13. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणती विशेष संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे? तर लवकर या लवकर जा. याच्यामध्ये काय होणार आहे, तर लवकर येऊन लवकर जाणं म्हणजेच कामाचे तास आपल्या मर्जीने आपण या ठिकाणी ठरवू शकतो. अशा प्रकारे ही नवीन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, लवकर या लवकर जा. म्हणजेच काय, फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये सलग 9व्या वेळी कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? मित्रांनो, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 नुसार फिनलंड हा देश आहे तो सलग 9व्यांदा या प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि या यादीमध्ये म्हणजेच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत आहे तो 116व्या क्रमांकावर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. मेट्रो नेटवर्कच्या आकारमानानुसार जगात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? मित्रांनो, मेट्रोच्या आकारमानानुसार जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे चीन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? अमेरिका आहे. प्रश्न क्रमांक 16. 2028चा T20 विश्वचषक कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे? या ठिकाणी पहा, 2026चा कुठे पार पडला? भारत आणि श्रीलंका. ठीक आहे, 2026. आणि मित्रांनो, 2028चा आहे तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये संयुक्तपणे पार पडेल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. इस्रोची मिशन मित्रा ही मोहीम कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, इस्रोच्या गगनयान मोहिमेअंतर्गत मिशन मित्रा हे इस्रो आणि इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन म्हणजे IAM यांच्याकडून सुरू करण्यात आलेलं आहे. आणि कुठं सुरू केलेलं आहे? तर लडाखमधील लेह या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, लेह लडाख या ठिकाणी मिशन मित्राची सुरुवात इस्रो आणि इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्र शासनाने 7 एप्रिल 2026 रोजी कोणत्या नवीन आरोग्य अभियानाचा शुभारंभ केलेला आहे? मित्रांनो, महाराष्ट्र शासनानं जागतिक आरोग्य दिनानिमित्त म्हणजेच 7 एप्रिल 2026 पासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव किंवा माझं गाव निरोगी गाव या नावानं नवीन मोहीम सुरू केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला किती रुपयांचा पुरस्कार मिळेल? तर 5 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. रे डॅलिओ यांच्या ग्रेट पॉवर्स इंडेक्स 2024 नुसार आरोग्याच्या बाबतीत जगात कोणता देश अव्वल आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आरोग्याच्या बाबतीत रे डॅलिओ यांच्या ग्रेट पॉवर्स इंडेक्स 2024 नुसार सिंगापूर हा देश आहे तो प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. पहा प्रश्न क्रमांक 21. 2025चा मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो एकूण 24 भाषातील लेखकांना दिला जातो. आणि मित्रांनो, 2025 साठी हा पुरस्कार आहे तो मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 22. राजू बाविस्कर यांना त्यांच्या कोणत्या आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारानं राजू बाविस्कर यांना गौरवण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, त्यांना त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, पुरस्काराचं स्वरूप काय असतं? तर 1 लाख रुपये रोख, शाल आणि मानचिन्ह. म्हणजे पर्याय बी या ठिकाणी उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला चालना देणारे महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शन कोठे पार पडले? या ठिकाणी पाहायचं आहे,
महालक्ष्मी सरस 2026 हे कुठे पार पडलेलं आहे, तर नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी सिडको एक्झिबिशन सेंटर आहे, त्या ठिकाणी हे पार पडलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, वाशी, नवी मुंबई. प्रश्न क्रमांक 25, ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे रशियाचे प्रमुख क्षेपणास्त्र रचनाकार कोण होते, ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे? मित्रांनो, नुकतंच अलेक्झांडर लिओनोव्ह यांचं निधन झालं आणि मित्रांनो हे ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे रचनाकार होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. कोणत्या देशाचे होते? रशियाचे होते. प्रश्न क्रमांक 26, अर्जेंटिनाच्या भूमीवर मिश्र मार्शल आर्ट म्हणजे MMA लढत जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे? मित्रांनो, सलग 3 सामने जिंकणारा आणि लढत देखील जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आहे संग्राम सिंग. म्हणजे पर्याय बी. कुठे स्पर्धा पार पडली? अर्जेंटिना. प्रश्न क्रमांक 27, साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी देशातील किती मान्यताप्राप्त भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना सन्मान दिला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे. साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो भारतीय राज्यघटनेतील 22 भाषा अधिक इंग्रजी आणि राजस्थानी या 2 भाषा अशा एकूण 24 भाषांमध्ये दिला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, 24 भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. लक्षात कोणत्या ठेवणार? राज्यघटनेमध्ये असलेल्या 22 भाषा, ठीक आहे, त्यासोबतच इंग्रजी आणि राजस्थानी या 2 नवीन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, ISSF वर्ल्ड कप मध्ये 10 मीटर एअर पिस्टल मिश्र संघात भारताने कोणते पदक जिंकले? या ठिकाणी पाहायचं आहे. ISSF वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतानं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, भारतातील पहिले AI कौशल्य केंद्र मायक्रोसॉफ्टने कोठे सुरू केलेलं आहे? मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट कंपनीनं भारतातील पहिलं AI कौशल्य केंद्र आहे ते चंदीगड विद्यापीठामध्ये सुरू केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, जगातील पहिली क्वाड्रुपल अँप्युटी 4ही अवयव नसलेली चॅम्पियन तिरंदाज कोण ठरलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. बँकॉक या ठिकाणी सुरू असलेल्या जागतिक पॅरा आर्चरी स्पर्धामध्ये पायल नाग यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, पायल नाग यांनी हे पदक जिंकण्यासाठी शीतल देवी यांचा पराभव केलेला आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, शीतल देवी यांना 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पॅरा तिरंदाज हा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि मित्रांनो, त्यांचाच पराभव पायल नाग यांनी केलेला आहे. त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 31, भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्वेअर खासदार कोण ठरले आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे. क्वेअर म्हणजे काय? तर LGBTQ कम्युनिटीमधून आलेल्या. ठीक आहे. LGBTQ कम्युनिटीमध्ये आलेल्या पहिल्या भारतीय खासदार कोण आहेत? तर मेनका गुरुस्वामी. कोणत्या राज्यातून? तर पश्चिम बंगाल राज्यातून. ठीक आहे. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32, अंधत्व प्रतिबंध सप्ताह दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? दरवर्षी 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये अंधत्व प्रतिबंध सप्ताह साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, आर्थिक वर्ष 2026 मध्ये माल हाताळणीत देशाचे पहिले स्थान कोणत्या बंदराने मिळवलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे. देशामध्ये आर्थिक वर्ष 2026 मध्ये माल हाताळणीमध्ये पहिल्या क्रमांकाचं बंदर ठरलेलं आहे दीनदयाल पोर्ट. कुठे आहे हे? गुजरातमध्ये आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 34, 7 एप्रिल 2026 रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा कितवा स्थापना दिवस साजरा झाला? या ठिकाणी पाहायचं आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ची स्थापना कधी झाली होती? 7 एप्रिल 1948. आणि मित्रांनो, यावर्षी त्याच्या स्थापनेला एकूण किती वर्षे पूर्ण झाली? तर 78 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर यावर्षी WHO आपला 78वा वर्धापन दिवस किंवा स्थापना दिवस साजरा करत आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं. त्यामुळेच 7 एप्रिल हा दिवस आहे तो दरवर्षी जागतिक आरोग्य दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 35, वयाच्या 71व्या वर्षी निधन झालेले गिल्बर्टसन संगमा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? मित्रांनो, गिल्बर्टसन संगमा हे मेघालय राज्यातून होते आणि ते फुटबॉल या खेळाशी संबंधित होते. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो,
तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी. ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 36. वी द पीपल ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी पहा, वी द पीपल ऑफ इंडिया लाईन कुठली आहे? आपल्या भारताच्या संविधानातील आहे. आपल्या जे संविधानाचं प्रिएम्बल आहे, ज्याला आपण काय म्हणतो तर आपली एक प्रतिज्ञा म्हणतो, ती मित्रांनो सुरुवात कशानं होते? वी द पीपल ऑफ इंडिया याच नावानं TM कृष्णा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 37. रूपा बायर ही जगात 5व्या क्रमांकावर पोहोचणारी पहिली भारतीय ठरली आहे. ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, तायक्वांदो या खेळामध्ये जगामध्ये 5व्या क्रमांकावर पोहोचणारी रूपा बायर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? रूपा बायर या तायक्वांदो खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 38. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सायकलने पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, एव्हरेस्ट बेस कॅम्पवर म्हणजे जवळजवळ 17,000 फूट उंचीवर सायकल घेऊन पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत दिव्या सिंग. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 39. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांची अमेरिकेत कोणत्या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो, ORNLच्या गव्हर्नर चेअरवर यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, UTORNL गव्हर्नर चेअरवर दीप जरीवाला यांची नियुक्ती झालेली आहे. याचं कारण काय? तर यांचा क्वांटम डिव्हाइसेसमध्ये असलेलं संशोधन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. महिला आरक्षण सुधारणा विधेयकानुसार लोकसभेच्या जागांची संख्या कितीपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकानुसार महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. आणि मित्रांनो, यानुसार आता नवीन जागा किती होतील? तर 816 होतील. म्हणजे पर्याय सी. आणि या 816 पैकी 33% म्हणजेच 273 जागा आहेत त्या महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे या ठिकाणी 41 उत्तर काय असणार आहे? 273. प्रस्तावित लोकसभेच्या 816 जागांपैकी किती जागा केवळ महिलांसाठी राखीव असतील? 273 जागा राखीव असतील. ठीक आहे. आरक्षण किती आहे? 33%. प्रश्न क्रमांक 42. राज्यातील पहिली PPP तत्वावरील शाळा कोठे सुरू करण्यात आली आहे? या ठिकाणी पाहायचंय, PPP म्हणजे काय? तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वांतर्गत राज्यातील पहिली शाळा आहे ती पुण्यातील खानवडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी आहे. आणि मित्रांनो, या शाळेचं नाव काय आहे? ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा. लक्षात ठेवायचं, ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा ही PPP तत्वावर चालू करण्यात आलेली पहिली शाळा ठरलेली आहे. आणि याची क्षमता किती असणार आहे? तर 2000 विद्यार्थी इतकी या शाळेची क्षमता असणार आहे. प्रश्न क्रमांक 43. आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आंतरराष्ट्रीय अंतराळयान मोहीम संचालन परिषद 2026 आहे. याचं आयोजन आहे ते भारतातील
बंगळुरू या ठिकाणी करण्यात येत आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं या ठिकाणी बेंगळुरू या ठिकाणी काय आहे तर इस्रोचं हेडक्वार्टर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44 जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6 गिगाहर्ट्झ U6GHz इंटरनेट नेटवर्क कोणत्या देशाने सुरू केलेले आहे? या ठिकाणी पाहायचं जगातील 6G ला सुरुवात करणारं किंवा 6G चा पाया मानलं जाणारं 6 गिगाहर्ट्झ U6GHz हे इंटरनेट नेटवर्क आहे ते संयुक्त अरब अमिराती म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स UAE या देशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 2025-26 या आर्थिक वर्षात 1 ट्रिलियनची उलाढाल करणारी पहिली भारतीय FMCG कंपनी कोणती? या ठिकाणी पाहायचं आहे अमूल ही भारतातील पहिली 1 ट्रिलियनची उलाढाल करणारी कंपनी बनलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते आहे? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयानं ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केलेली आहे. म्हणजेच अंध आणि मूकबधिर व्यक्तींसाठी ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय बी भोपाळ मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 47 टो लाम यांची नुकतीच कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे? मित्रांनो टो लाम यांची व्हिएतनामच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे व्हिएतनाम. व्हिएतनामची राजधानी कोणती आहे कमेंट करून सांगायचं आहे. व्हिएतनाम या देशाची राजधानी कोणती आहे? प्रश्न क्रमांक 48 कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केलेले आहे? या ठिकाणी पहा अधिसूचित रोग म्हणजे काय? समजा या रोगाचा एखादा जर रोगी आढळला तर खाजगी रुग्णालयाने देखील सरकारला याबद्दल माहिती देणं बंधनकारक असतं. म्हणजेच कर्करोगाला अधिसूचित रोग घोषित करण्यात आलं म्हणजे काय केलं तर जर कॅन्सरचा पेशंट खाजगी रुग्णालयात आला असेल तर त्याची माहिती सरकारला देणं बंधनकारक राहणार आहे. अशा प्रकारे हा रोग अधिसूचित करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो ही तरतूद कोणत्या राज्याने केलेली आहे तर तेलंगणा राज्यानं केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. कर्करोगाला अधिसूचित रोग म्हणून कोणी घोषित केलं? तेलंगणा राज्य सरकारनं घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 49 भारताचा पहिला चालक विरहित पॉड टॅक्सी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो या ठिकाणी पहा मुंबईतील BKC म्हणजे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी भारतातील पहिला चालक विरहित पॉड टॅक्सी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे राज्य महाराष्ट्र मुंबईतील BKC या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 50 CRPF शौर्य दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस आहे तो CRPF शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. कारण या दिवशी मित्रांनो 1965 साली भारताचे CRPFची एक छोटीशी तुकडी पाकिस्तान प्रश्न क्रमांक 50 CRPF शौर्य दिन कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे दरवर्षी 9 एप्रिल हा दिवस आहे तो CRPF शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 1965 साली कच्छचे रण गुजरात या ठिकाणी CRPFच्या एका छोट्या तुकडीनं पाकिस्तानच्या एका मोठ्या लष्करी ब्रिगेडचा सामना शौर्याने केला होता. आणि मित्रांनो याच्या स्मरणार्थच दरवर्षी हा दिवस आहे तो म्हणजे 9 एप्रिल हा दिवस आहे तो काय केला जातो तर CRPF शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आजचे 50 प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.